धर्मसंस्था आणि हार्मनी ग्रुप यांच्या वतीनं आज गाणे जो दिल को छूले हा राजकपूर नरगिस यांनी जी गाणी म्हटलेली आहे म्हणजे गायकांमध्ये पण चित्रपटामध्ये तर ही गाणी म्हणते त्याचा एक अत्यंत सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की जास्त मंडळी गाणी ऐकण्यासाठी येतात, भाषणासाठी कोण येत नाही, परंतु प्रत्येक कार्यक्रमाचं युट्यूबला काहीतरी काय म्हणणं आहे लोकांचं किंवा त्या गायकांचं काय म्हणणं आहे, आयोजकाचं काय म्हणणं आहे हे महत्वाचं असतं. त्यातल्या गुणपिढी जी आपल्याकडे आहे ते प्रत्येक वेळेला काही अभ्यास करून येतात आणि नवीन नवीन माहिती आपल्याकडे मिळते. म्हणजे मागच्या वेळेला त्यांनी एक माहिती अशी दिली होती की जगदीश केवडकरांनी पिंजरा या चित्रपटासाठी 110 गाणी लिहिली आणि त्यातली 10 गाणी वी शांताराम निवडली. म्हणजे एखादा गीतकार किती प्रयत्न करत असतो आणि त्याला किती धडपड करावी लागते ते उदाहरण आहे. आणि मला लगेच सुचलं की ग्रंथ महोत्सवामध्ये जगदीश केवडकर आले होते आणि मी त्याला त्यांनी जे सांगितलेलं आहे ते माझ्या मनात आलं. मी त्यांचे काही आठवणी, त्यांच्या चित्रपटातलं महत्व, त्यांचं शिक्षण म्हणून असणारं महत्व लगेच लिहिलेलं. तेव्हा माझी पण सगळ्यांना इच्छा आहे की आपण जेव्हा गाणी ऐकतो तेव्हा त्या गाण्याच्या मागची भूमिका सुद्धा माहिती असली पाहिजे. आज मी 2-3 गाणी म्हणणार आहे तर माझ्या लक्षात आलं की आम्ही आता त्या गाण्याचा अर्थ शोधायला लागलो. त्या चित्रपटाच्या ती गाणी म्हणत असताना परिस्थिती काय ती बघत बघायला सुरुवात केली. हे सगळं जे आहे हे फार महत्वाचं आहे. आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एक सत्कार पण करणार आहोत. माझे मित्र रवींद्र शिंदे ते अतिशय विचारवंत ग्रस्त आहेत. विशेषतः गाण्याचा कार्यक्रम असू दे, त्याच्यानंतर वैचारिक कार्यक्रम असू दे, या सगळ्या कार्यक्रमाला पती पत्नी हे हजर असतात आणि त्याचा सत्कार वास्तव गावी पुस्तकप्रेमी समूहाच्या वतीने परवा केला. परंतु आज पुन्हा त्यांचा सत्कार व्हावा अशी माझी इच्छा होती. कारण आपल्यासारख्या मंडळींसमोर ही सुद्धा माहिती असली पाहिजे की तुमच्याकडच्या कुठं वैशिष्ट्यांचा कुठं सत्कार होत असेल तर त्याचा सत्कार इथं सुद्धा करणं हे आमचं काम आहे. आणि त्यांना कालिदास पुरस्काराने पुण्यामध्ये गौरवण्यात आलेला आहे. सातारचे दिव्य सातपुते ते पुण्यात जाऊन देखील तर पुण्यामध्ये आपलं जी प्रतिभा होती ती विकसित केली. म्हणजे हे सातपुते त्याची प्रेस होती वास्तविक सातारमध्ये, परंतु त्यांच्याकडे पहिल्यापासून त्यांच्याकडे ड्रॉइंग आणि कविता प्रचंड त्यांच्याकडे प्रतिभा आहे. त्यांच्या चित्रपटाचं या हॉलमध्ये आपण प्रदर्शन सुद्धा बनवलं होतं आणि त्यावेळेला सगळे त्यांचे वर्गमित्र हजर होते विशेषतः. तर त्याचा जो सत्कार झाला तो मला अतिशय महत्त्वाचा वाटला. त्या दिवशी त्यांना बोलायचं होतं, बोललं नाही, पण आज त्यांना 5 मिनिटं मी बोलायची पण संधी देणार आहे. तर प्रथमतः मी या ठिकाणी अनिल वाळिंबे आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं शाल देऊन आणि एक प्रेझेंट होऊन या ठिकाणी सत्कार करावा. या की आपण लवकर मी जास्त बोलणार नाही, परंतु आज दोघंजणच महत्वाचे बोलतील आणि कार्यक्रम संपल्यानंतर आपण काय बसा घ्या आणि दोघंजण बोलणार आहे आणि मग मुकुंद पांडे असतील, मी असेल, जे जे या ठिकाणी गाणी म्हणणार आहे ते कार्यक्रम संपायच्या 1 गाण्यापूर्वी बोलतील. पण आता 2 या ठिकाणी व्यक्ती बोलणार आहेत. त्याच्यामध्ये प्रथमतः मी माननीय रवींद्र शिंदे यांना विनंती करतो की आपण 3 मिनिटांमध्ये आपलं या ठिकाणी मनोगत या ठिकाणी रेकॉर्डिंग हा जो कार्यक्रम जो आयोजित केला त्यामुळे मी सर्व संयोजकांचे मनापासून आभार मानतो. कारण राज कपूर यांची जन्मशताब्दीचं हे वर्ष आहे आणि या निमित्तानं माझ्या माहितीप्रमाणे साताऱ्यामधील राज कपूर यांना श्रद्धांजली किंवा अभिवादन करणारा हा पहिलाच कार्यक्रम आहे.
आणि त्यामुळं त्याचं श्रेय शिरीषनं नेहमीप्रमाणे घेतलं ह्याचं मला त्याचं कौतुक वाटतं. आणि नेहमी जे जे काही साताऱ्यामध्ये नवीन घडतं त्याची सुरुवातही आता या हॉलमधनं दीपलक्ष्मीच्या होती ह्याचा एक खरा अभिमान वाटतो. राज कपूर यांच्याविषयी बोलणं फार अवघड आहे, त्याला खूप वेळ पाहिजे आहे. पण राज कपूर आणि नर्गिस हा जो विषय आहे हा खूपच मोठा आहे. एकमेकांच्यासाठी तन मन धन आणि सर्वस्व काही अर्पण करून जे काही त्यांनी आत्तापर्यंत जे आयुष्य उभं केलं त्याचं चरित्र त्यांचा एक हे जर बघितलं तर तो राज कपूर आणि नर्गिस यांचा हे आहे. कारण ही आग्रहपर जोडी आहे. त्यांच्याबद्दल आपण किती जरी काही सांगितलं तरी प्रेमाच्या सुरस कथा, गाण्याच्या सुरस कथा आणि जे काही मोकळं हास्य असतं ते आपण जर बघितलं तर ते राज कपूर यांच्याकडे सापडतं आणि नर्गिसमध्ये सापडतं. त्यांची जोडी म्हणजे चित्रपटाचं प्रेमाचं झळझळतं रूप आहे. पडद्यावरचं त्यांचं नातं इतकं खोल आणि गहिरं होतं की प्रेक्षकांना ते खरंच प्रेमात आहेत का असंच वाटायचं. कारण ह्या बाबतीमध्ये मला बोलण्यासारखं बरंच आहे. कारण माझ्या घरामध्ये माझ्या आजोबांच्यापासून संगीताचं वेळ आहे. त्यांनी बरेचसे काही असे छोटा गंधर्व, बालगंधर्व यांचे असे घरातल्या घरात किंवा आमच्या वाड्यामध्ये असे प्रयोग केलेले आहेत. त्याचाच वारसा वडिलांच्याकडे आला, तोच वारसा माझ्याकडे काही प्रमाणात आला. आज मुलगाही तोच वारसा पुढे चालवतोय. फक्त काळाच्या ओघामध्ये वेगवेगळी माध्यमं बदलत गेली आणि त्या आम्ही माध्यमाशी मिळतं जुळतं घेत आम्ही आमचं करिअर डेव्हलप करत गेलो. त्यातच हे राज कपूर आणि नर्गिस हे आमचं आवडतं 3-4 पिढ्यांचं एक व्यक्तिमत्व आहे. त्यांची जोडी म्हणजे चित्रपटातील प्रेमाचं झळझळतं रूप आहे. पडद्यावरचं त्यांचं नातं इतकं खोल आणि गहिरं होतं की प्रेक्षकांना ते खरंच प्रेमात आहेत की वाटायचे हे जे म्हटलं ते ह्यासाठी. राज कपूर म्हणजे शोमॅन आणि नर्गिस म्हणजे गोड हसू, कमालीचा सहज अभिनय, प्रेमळ डोळे. या दोघांनी मिळून आग, बरसात, आवारा, श्री 420 असे अनेक चित्रपट आपल्याला दिलेले आहेत. आणि हे सगळे दिले आणि हे करत असताना त्याची ती गाणी, त्यांचा जो अभिनय, त्यातलं कुठल्याही गोष्टीला दृष्ट लागावी असा ते एकंदर तो एक चित्रपट होता. आतापर्यंत त्यांच्या कलाकृती इतरही काहींच्याबरोबर झाल्या, कलाकारांच्याबरोबर एकमेकांच्या, राज कपूरांच्याही झाल्या आणि नर्गिसच्याही झाल्या. परंतु राज कपूर आणि नर्गिस ही जी काही जोडी आहे ती अफलातून आहे. परमेश्वरानं यासाठी त्यांची निर्मिती केलेली होती की काय असा हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पासून ते रसिकांपर्यंत जे काही दर्दी लोक आहेत, जे काही परीक्षण करतात त्या सगळ्यांना हा पडलेला आहे. त्यांच्या सिनेमातली गाणी त्यांच्या सिनेमातली गाणी आधी रस्त्यावरच्या चहावाल्यापासून ते पॅरिसमधल्या रेस्टॉरंटपर्यंत ऐकू येतात. आवारा हूं ते गाणं आधी कोणी गुणगुणलं तर थेट 1950च्या काळात आपण जाऊन पोहोचतो. मित्र हो, एक किस्सा आहे. एकदा श्री 420च्या सेटवर राज कपूरने नर्गिसची गंमत करायची असं ठरवलं. शूटिंग चालू असताना नर्गिसचा गॉगल गायब झाला आणि चुपचाप एका स्पॉटकडे राज कपूरने देऊन ठेवला. नर्गिस गॉगल शोधता शोधता वैतागली. शेवटी चिडून म्हणाले की राज, तुम्हीच काहीतरी केलंय. राज कपूर मात्र मोठमोठ्या निरागसपणे म्हणाले, माझे नाव शोमॅन आहे, चोरी मॅन नाही. सगळं युनिट हसायला लागलं. प्यार हुआ इकरार हुआ ह्या गाण्यात दोघं पावसामध्ये किंवा भिजतात. आपण हे वारंवार दृश्य स्क्रीनवर बघितलं असेल. त्या दृश्यात नर्गिस वस्तुतः घाबरलेली होती. कारण पावसात भिजून सलवार कमीज चिकटून जाईल म्हणून तेव्हा राज कपूरने तिला जीव देऊन म्हटलं, हे गाणं लोकांच्या काळजावर राज्य करणारं आहे. आणि खरंच आज 70-80 वर्षांनीही त्या गाण्याचं गारूड टिकून राहिलेलं आहे आणि तेच हे कलाकार त्यातून आपल्याला ते प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या पडद्यावरच्या गोड आठवणी आपल्याला सांगतात की ही जोडी केवळ कलात्मक नव्हती तर मानवी, साधी आणि मन मोकळी होती. त्या काळात लोक म्हणायचे की पोस्टरवर राग आणि नर्गिस एकत्र दिसले की आपण तिकीट काढायचं आणि प्रेम शिकायचं. इतकं त्यांचं प्रेम प्रेक्षकांच्या हृदयात खोल घुसलेलं होतं. प्यार हुआ इकरार हुआ गाणं तो पावसातला सीट किंवा मेरा जूता है जपानी मधलीची मिश्किल ताल अजूनही भारतातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे. नर्गिसनं स्वतः एका मुलाखतीत म्हटलेलं आहे की राजसाहेबांनी मला नुसतं हिरोईन बनवलं नाही
तर स्वप्नातल्या नायिकेला प्रत्यक्षात जगायला आणि पडद्यावरही दाखवायला शिकवलं. राज कपूर आणि नर्गिस यांचं नातं हे पडद्यावरचं असो किंवा पडद्यामागचं काय असो, कायमचं प्रेम, एकमेकांच्याबद्दल आदर आणि कलाकारांचा स्वच्छपणा या दोन्ही गोष्टींचं प्रतीक राहिलं. हे बॉलिवूड असेल, हॉलिवूड असेल, टॉलिवूड असेल, आणखीन कुठले पुढच्या काळामध्ये कुठले उड निर्माण होतील, पण हे असं एकमेवा द्वितीय असंच हे उदाहरण राहील असं मला तरी वाटतं. म्हणूनच मित्रांनो, आपल्या हृदयात कायम घर धरून राहिलेल्या या अकरांबर जोडीसाठी आपण टाळ्या वाजवूया आणि त्यांच्या गाण्यामधून, सिनेमांमधून, आठवणींमधून प्रेमाची शिकवण पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवूया, एवढंच मला सांगू असं वाटतं. त्यांच्याबद्दल खूप बोलण्यासारखं आहे. म्हणजे मला कळालेली आठवण माझ्याच घरातली अशी आहे की माझ्या वडिलांचं 1950 साली लग्न झालं. पुण्याला हा पिक्चर लागलेला होता आणि त्यांचा हा साताऱ्यातला ग्रुप होता त्यावेळेचा. आणि त्यांनी सांगितलं काही नाही, आपण जायचं फर्स्ट डे फर्स्ट शो. हे जे आपल्या पिढीनं सुद्धा बघितलं, पुढच्या पिढीने जर बघितलं की त्या काळातही होतं आणि त्यानुसार हे गेले. प्रचंड खर्च केला, पण पहिला शो, पहिला हे दिवस तो बघितला. आणि परसात पुढं मी 52 साली जन्माला आलो, म्हणून 52 वेळेला माझ्या आई वडिलांनी हा पिक्चर एकंदर बघितलेला आहे. ही राज कपूर आणि या नर्गिस ही जोडी खरंच हे राहिले. सुदैवानं आज मी आमच्या कलेच्या क्षेत्रात वावरताना ॲडव्हर्टायझिंगच्या क्षेत्रात जेव्हा आलो, काळ बदलला, आमच्यातही बदल झाले. पण ह्यामध्ये आरती स्टुडिओ मुंबईला गेल्यानंतर पहिल्यांदा जर काय झालं असेल तर तेव्हा आता जमत नाही, पण त्या काळामध्ये माझ्या पहिल्यांदा चेंबूरला उतरायचं, आरके स्टुडिओमध्ये जायचं, आपोआप ओळखी होत गेल्या. त्यानंतर राज कपूर आहे, त्यांचं ऋषी कपूर आहे, या रणबीर कपूर आहे, पुढची पिढी आहे, या सगळ्याला भेटलो. त्यानंतर नीतू सिंग आवडायची, तिथंही हे झालं. अशा रीतीनं कपूर फॅमिलीला आम्ही भेटत गेलो, पाहत गेलो, अनुभव गेलो. याच्याबद्दल बोलावं तितकं थोडं आहे. पुरस्काराबद्दल मी एवढंच म्हणेन की हा पुरस्कार हा एक वेगळा टर्न आहे या संस्थेला सुद्धा. अखेरी 20-22 वर्ष ह्या पुण्यातली संस्था आहे. पुण्यातली जरी संस्था जरी असेल, हा आता तो प्रसंग नाही आहे, पण शिरीषजींनी आता उल्लेख केला म्हणून मी आता हे करते 2 मिनिटांमध्ये की ही जी संस्था आहे की पुण्यामध्ये 22 वर्षापूर्वी मोठ्या लोकांनी उभी केलेली संस्था आहे. हे केला दिग्गज सातपुते हे विलासरावांना ही संस्था पुढे चालवलेली आहे. परंतु आता याचं कार्यक्षेत्र आता खूप वाढलेलं आहे आणि आता या ह्याचं असं झालं आहे की यामध्ये कवी, लेखक यांना हा पुरस्कार यापूर्वी असायचा. परंतु काळाच्या ओघामध्ये काहीतरी बदल करा, नवीन लोकांना आपल्यामध्ये घ्या, हा एक गेले 3 वर्षी इथं चालू होता. आणि सुदैवानं म्हणा त्या सारंगबाग यांच्या सिद्धिविनायकामुळं म्हणा, कारण त्याच्यावर माझी श्रद्धा आहे. माझं आर्किटेक्चरचं शिक्षण त्याच्यामुळं सुरू झालं आणि थांबले त्यांच्यामुळं. तर मला असं वाटायचं की मला भरपूर पुरस्कार मिळाले. आणि आशिया खंडामध्ये सुद्धा मी पाहिलं आलो, सेंट्रल मिनिस्ट्री आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे, सातारा जिल्हा आहे, महाराष्ट्र शासन, सगळे बरंच झालं, रोटरी आमची आहे. परंतु हा पुण्यामध्ये मात्र कुठलं असं पुण्याच्या संस्थेनं कुठलं मला हे दिलेलं नाही की कायम खंत एक कलाकार म्हणून माझ्या मनात कायम राहिलेली होती. तसा मी काही फार मोठा कलाकार नाहीये, मी साधा चित्रकार आहे. परंतु परमेश्वराने ही माझी इच्छा आज वयाच्या 74व्या वर्षी सुद्धा साकार करून दाखवली, त्याचा मला अभिमान आहे. आणि लवकरच असं आहे की महाराष्ट्राबाहेर आता ही संस्था जाते. आपल्याकडे साताऱ्यामध्ये म्हणा किंवा आजूबाजूला ठिकाणी या संस्थेच्या बाबतीमध्ये आपण कार्य सुरू करावं अशी आमची इच्छा आहे. बघूया पुढं परमेश्वराच्या मनात आहे. आपण माझं सगळे जे 4 शब्द ऐकून घेतले याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. महत्वाचं हे सगळं आमच्या व्हिडिओवर जाणार आहे. तुम्ही जी वडिलांची आठवण सांगितली ती लोकांपर्यंत पोहोचून अशा काय आठवणी ऑटोमॅटिक आपल्या आजच्या ह्या कार्यक्रमाचं विशेष म्हणजे 3 कलाकार सादरीकरण करणार आहेत जे सातारमध्ये प्रसिद्ध असं नव्हे पण या ठिकाणी जे कलाकार आहेत त्यांचा पहिल्यांदा आपण सत्कार करणार आहोत. मी माननीय शिवसेना विनंती करतो की आपण खांडेकरांचा सत्कार करा.
विनंती करतो की आपण या ठिकाणी मुळेचा सत्कार करावा. आणि माननीय मुकुंद फडकेला विनंती करतो संगीता इंद्रे यांचा या ठिकाणी आपण सत्कार करावा. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे मित्र मुकुंद पांडेकर उपस्थित आहेत, तर त्याचा सत्कार माननीय खांडेकरांनी करावा, कारण ते गाणे म्हणणार आहेत मुकुंद पांडे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी फडके यांचा सत्कार होतोय. फडके यांचा सत्कार माननीय संगीता इंद्रेंनी करावा शिकवले. फडके मुकुंद फडके असं व्यक्तिमत्व आहे जे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. आपल्याला माहित नसतं. आपल्याकडे काय वेळेला पिकतं ते विकलं जात नाही असं म्हणतो. कोणतंही मराठीचं इंग्रजीमध्ये, इंग्रजीतलं मराठी भाषांतर करणारं हे प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. चित्रपटातला त्यांचा अनुभव अतिशय प्रचंड आहे. मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं बरोबर. नमस्कार सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर, वाजपेयी सर, पांडे सर आणि आजचे सगळे कलाकार शिरीषराव, रवींद्रराव पाटील सगळे, नितीन मुळे, प्रसाद चाफेकर. खरं मी अशा पद्धतीने व्यासपीठाच्या लोकांची नावं घेत नाही, पण आज जाऊन घेतोय. फक्त व्यासपीठावरील मान्यवर आणि व्यासपीठासमोरील मान्यवर म्हणले की सगळं येतात. आता राजकारणी लोकांप्रमाणे पहिलंच 2 मिनिटं त्यात निघून जातात. पण आज मलाही संधी मिळाली, त्याबद्दल मी प्रथम आभार व्यक्त करतो त्या क्लबचे. कारण याचा 17वा भाग बघायला मी आलो होतो. तुमचा गाणी जो दिलखुश ठेवली आहे त्या 17वा भाग बघायला आलो होतो. आणि तेव्हा मला तो भाग त्यांनी अजय देवगण, जया प्रदा, जया भादुरी आणि चौथा कोणतरी होते जितेंद्र, या चौघांवर केला होता. आणि त्या दिवशी राज कपूर आणि नर्गिसचं 1-2 जून असं ते होतं. स्मृती दिन आणि जयंती असं होतं. म्हणजे त्याला विचारलं होतं मी तेव्हा की राज कपूर नर्गिसची गाणी म्हणणार आहात. त्याप्रमाणे नाही, आज आम्ही एप्रिलमध्ये त्यांचा कार्यक्रम जूनमध्ये झाला होतो. एप्रिलमध्ये येतोय अजय देवगण वगैरे त्यांचा कार्यक्रम करणार होते, पण त्यांनी केला. म्हणून त्यांनी तो कार्यक्रम आठवणीनं आज सादर करतात, याबद्दल त्यांचं अभिनंदन. कारण आणि त्याला बातमी मीच केली अर्थात ती, म्हणजे शिरीषरावांनी पाठवली संकल्पना म्हणून माझं नाव दिलं, याबद्दल पण अभिनंदन. कारण सर्वसाधारणपणे संकल्पना तुमच्या डोक्यातूनच येतात, पण खूप चांगली संकल्पना निश्चितच आहे. आणि आज मुकुंद पांडे इथे उपस्थित आहेत. त्यांचा परवाचा एक कार्यक्रम खूप सुंदर झाला आणि हाऊसफुल झाला. सर्वात गाणी खूप शंकर जयकिशन हिट्स होते. आज सुद्धा जे राज कपूर नर्गिसची गाणी आवडतात ते शंकर जयकिशन हिट्स आणायचे असणारच, बरोबर. परवाच्या कार्यक्रमाला एक अजून एक वैशिष्ट्य असं होतं की व्यासपीठावर आज सुद्धा बघा श्याम बडवे नाहीये. तो एकमेव कार्यक्रम मी आणि शिरीषरावचे 25-26 कार्यक्रम केले असते. 8च्या 8 प्रमुख पाहुणे तेव्हा उपस्थित होते. हा एक विक्रम तेव्हा झाला. तर 8च्या 8 प्रमुख पाहुणे तेव्हा उपस्थित होते. कार्यक्रम हाऊसफुल झाला होता. शंकर जयकिशनची गाणी असताना लोकांनी प्रतिसाद दिला होता. तेव्हा राज कपूर नर्गिस अपरिहार्यपणे आले होते. आता शिरीषरावांनी सांगितलं की मी तयारी करतो वगैरे, तर तयारी कसं आपसूक होती. एक प्रकारचं, कारण गेल्या 40 वर्षांच्या कालावधीमध्ये पत्रकार म्हणून किंवा संपादक म्हणून काम करत असताना किमान जे गेल्या 40 वर्षामध्ये निधन झालं, कुणाला भारतरत्न मिळाला, कुणाला दादासाहेब फाळके मिळाला, लगेच माहिती गोळा करायची, लेख लिहायचा. लता मंगेशकरांचं निधन झालं, अग्रलेख माझा होता प्रभातमध्ये. दिलीप कुमारांचं निधन झालं, प्रभातमध्ये अग्रलेख माझा होता. कुणाला भारतरत्न मिळालं, दादासाहेब फाळके मिळाला, मनोज कुमार गेला, लेख अग्रलेख माझ्याकडे यायला. तेव्हा ऑटोमॅटिक तयारी होती. हे आत्ताच सांगतोय मी, जेव्हा आपल्याला इंटरनेट अवेलेबल आहे तेव्हा. पण जेव्हा इंटरनेट अवेलेबल नव्हतं, गुगल सर्च इंजिन अवेलेबल नव्हतं, तेव्हा वाजपेयी सरांना माहिती आहे जुनी पुस्तकं बघायची किंवा पूर्णपणे स्मृतीवर अवलंबून राहायचं. तुमच्या स्मृती कशा आहेत त्याच्यावर अवलंबून राहायचं आणि करायचं. याच पद्धतीनं लिखाण इतकं करत गेलेलो आहे की ऑटोमॅटिक त्या गोष्टी तिथं आठवतात आणि फक्त त्या ऑकेजनला त्या जोडल्या जातात. आज सुद्धा त्याच पद्धतीनं आहे. मगाशी शिवदेंनी सांगितलं की राज कपूर आणि नर्गिस निश्चितच चित्रपटसृष्टीतील किंवा आपण हॉलिवूड म्हणतो, जर बॉलिवूड हे अमिताभ बच्चनला आवडत, त्यामुळे मी पण बॉलिवूड म्हणत नाही, कारण अमिताभ बच्चनचा फॅन आहे. बॉलिवूड हे विनाकारण एक
कलंक लागल्यासारखे आपल्या चित्रपटसृष्टीला वाटतं. हिंदी चित्रपटसृष्टी जी आहे त्याच्यामध्ये प्रेम कथा किंवा कहाणी म्हटलं पडद्यावरची आणि पडद्याबाहेरची तर राज कपूर नर्गिसचं नाव निश्चितच येतं. ते कोणी नाकारू शकत नाही. मग शिवाजी सरांनी सांगितलं तर आपण 16 चित्रपट त्यांनी केले, त्यापैकी मला वाटतं 6 आरके बॅनर खाली होते आणि बाकी सगळे बाहेर होते. पण हेच प्रेम कहाणी बघत असताना सुद्धा राज कपूरची त्यातला जो सहभाग होता तो पूर्णपणे व्यावहारिक होता, प्रॅक्टिकल होता, प्रोफेशनल होता. नर्गिसचा त्या प्रेम कहाणीतला सहभाग मात्र पूर्णपणे मनापासून होता, तनापासून होता, धनापासून होता. तन मन धन तिनं राज कपूरला अर्पण केलं होतं. राज कपूर मात्र पूर्णपणे फक्त प्रोफेशनल होता. खूप वर्षानंतर जेव्हा राम तिला गंगा वेली लोकप्रिय झाली तेव्हा दूरदर्शनात राज कपूरची मुलाखत घेतली होती. तेव्हा नर्गिस बाबत त्याला विचारलं होतं, तर त्या मुलाखतीमध्ये नर्गिसचं नाव पण घेतलं आणि त्याने एक वाक्य काय सांगितलं, माय वाईफ विल नॉट बी माय ॲक्ट्रेस अँड माय ॲक्ट्रेस विल नॉट बी माय वाईफ. एवढ्या स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की माझी बायको कधी नटी होणार नाही आणि माझी नटी माझी कधी बायको होणार नाही. तिचं नाव न घेतात नाही अशा प्रकारे नर्गिसचा उल्लेख केला. म्हणजे आपण राज कपूर नर्गिस असं होतं, अगदी दोघांचं प्रेम होतं, पण राज कपूरला फक्त प्रोफेशनल पद्धतीनं नर्गिसचा वापर करायचा त्यानं तो निश्चितपणे केला. कारण नर्गिसला वाटत होतं की आपलं लग्न व्हावं. तुम्हाला अधिकांना आश्चर्य वाटेल, 55ची गोष्ट आहे. 55च्या सुमारास भारतामध्ये स्पेशल मॅरेज ॲक्ट, आता मी लॉसाठी विद्यार्थी असल्यामुळे मला माहिती आहे, स्पेशल मॅरेज ॲक्ट 55 साली येणार होता. आणि स्पेशल मॅरेज ॲक्ट म्हणजे कुठं 2 धर्मातल्या लोकांना जर लग्न करायचं असेल तर तो स्पेशल मॅरेज ॲक्ट खाली तुम्ही लग्न करू शकता, आंतरधर्मीय. तर तेव्हा तो मॅरेज ॲक्ट होता आणि तो काम करायचं काम मोरारजी देसाईंकडे ते काम होतं. तर तेव्हा नर्गिस मोरारजीभाई देसाईंना भेटायला गेली आणि म्हणली माझं राज कपूरवर प्रेम आहे, आम्हाला लग्न करायचं, तर ह्या ॲक्टचा कसा वापर करता येईल आम्हाला. तर मोरारजीभाई देसाईंनी समजवलं असं काही करू नकोस, तो लग्न झालेला माणूस आहे, त्याला मुलंबाळ आहे, तर तू यांच्यातनं बाहेर. स्पष्ट शब्दात मोरारजीभाई देसाईंनी सुद्धा नर्गिसला सांगितलं. आणि राज कपूरला आपला संसार टिकवायचा होता. गंमत म्हणजे नर्गिस केव्हा दुःखी झाली सर्वात जास्त की त्यांचं प्रेम प्रकरण सुरू असताना सुद्धा प्रेम प्रकरण सुरू असताना सुद्धा राज कपूरला अजून 2 मुलं झाली. आधी म्हणजे प्रेमात पडले तर राज कपूर निश्चितच शादी सुद्धा म्हणजे लग्न झालेलं त्याला मुलं पण होती. राज कपूरची एकूण 5 मुलं झाली, त्यापैकी 2 मुलं नर्गिस आणि राज कपूरचं प्रेम प्रकरण सुरू झाल्यावर झालं. म्हणजे तिला माहिती होतं हा आपल्याला पत्नी म्हणून कधी स्वीकारणारच नाही. नर्गिसला 100% माहिती होतं. आणि मुळात नर्गिसची आई जी जद्दनबाई होती ती मोठी तेव्हाची इव्हेंट मॅनेजर होती, प्रोड्युसर होती, स्टुडिओ वगैरे तुमच्याकडे होते आणि तिचा विरोधच होता की नर्गिसनं राज कपूरशी लग्न करू नये किंवा कोणत्या प्रकारचे संबंध ठेवले हे तिला वाटत होतं. पण नर्गिसची आई जेव्हा गेली त्यानंतर नर्गिसवरच त्या कुटुंबाचा भार आला आणि तेव्हा तिनं राज कपूरचे चित्रपट चालवत होते. तिनं सगळं आपले सगळे पैसे जे होते ते सुद्धा अनेक वेळा राज कपूर अडचणीत असताना राज कपूरला दिले, सगळी मदत केली. पण ती राज कपूरच्या नंतर लक्षात राहिली नाही हे इतिहास आपल्याला सांगतो. राज कपूरला कधीच नर्गिसशी लग्न करायचं नव्हतं. नर्गिसला मात्र राज कपूरशी लग्न करायची इच्छा होती. हे आपल्याला इतिहास सांगतो. काही वर्षानं 2000 साली नर्गिसची एक डायरी लिहायची तिला सवय होती. ती गुजरातची एक पत्रकार आहे किशोर देसाई नावाची मुलगी महिला, तिला ती डायरी सापडली, म्हणजे कुठेतरी उपलब्ध तिने केली. त्या डायरीमध्ये नर्गिसनं स्पष्ट शब्दात म्हटलं की राज कपूरला मला मिस्ट्रेस म्हणजे मराठीमध्ये आपण रखेली म्हणतो, रखेलीचाच दर्जा द्यायचा होता, त्याला मला कधीच पत्नीचा दर्जा द्यायचा नव्हता. हे स्पष्ट शब्दात त्याच्यामध्ये नर्गिसनं म्हटलेलं. आणि जेव्हा इतक्या लोकांनी म्हणजे पडद्यावर जोडी गाजली, पडद्याबाहेर गाजली, हे सगळं आपल्याला माहिती आहे. नर्गिसनं मनापासून प्रेम केलं, राज कपूरनं मनापासून प्रेम केलं. कारण तुम्ही सगळ्यांनी बॉबी आपल्या सगळ्यांनी बघितलं, बॉबीने 52 वर्ष झाली. बॉबी मधला जो ऋषी कपूर आणि डिंपलचा सीन आहे, आता सगळ्यांना कथा माहिती असेल की जेव्हा ऋषी कपूर जेव्हा बेल वाजवतो तेव्हा डिंपल आपल्या येतील तिच्या केसांना पीठ टाकलेलं असतं ते असं केस सावरतो. हा प्रत्यक्ष घडलेल्या घटना राज कपूर आणि नर्गिसच्या बाबतीत. जेव्हा राज कपूरला आग चित्रपटासाठी नटी हवी होती, अभिनेत्री हवी होती, तर त्याने जद्दनबाईशी संपर्क साधला स्टुडिओसाठी पाहिजे कर. तेव्हा ती जद्दनबाईच्या घरी तो गेला, बेल वाजवली, तेव्हा नर्गिस भजी तळत होती आणि भजी तळत तर त्याच हाताने ती आली आणि बेल वाजवताना दार उघडताना तिचा हात असा गेला आणि तिच्या केसांना ते बेसनाचं पीठ लागलं. तो जसाच्या तसा प्रसंग बॉबी चित्रपटामध्ये आपल्याला दिसतो. जेव्हा ऋषी कपूर आणि डिंपल कापडिया समोरासमोर येतात, तो म्हणजे राज कपूरच्या मनात प्रेम होतं हे निश्चित, तर ते त्या पद्धतीने केलं. पण
आपल्या सगळ्या कुटुंबाला बाजूला सोडून, मुलाबाळांना, पत्नीला बाजूला सोडून नर्गिसशी लग्न करावं असं त्याला कधीच वाटलं नाही. एक तर वयाच्या 22व्या वर्षी राज कपूरचं लग्न झालं. त्याचा जो सासरा म्हणजे प्रेमनाथचे वडील, प्रेमनाथ हा त्याचा मेवणा, प्रेमनाथ नरेंद्रनाथ जे होते त्याचे वडील जे होते ते आयजी होते पोलिसांमध्ये त्या काळात, ब्रिटिश काळामध्ये. आणि त्यांचा दबाव पण होता. त्यामुळे राज कपूर धाडस करू शकला नसेल. त्यांचा प्रेमनाथ सुद्धा त्याचा मेवणा असला तरी मोठा नट होता, त्याच्याबरोबर काम करणार होता. त्यांचा दबाव होता, त्यामुळे त्याला कधीच ते लग्न करावं असं वाटलं नाही नर्गिसशी. कारण राज कपूरला पांढऱ्याचं आकर्षण होतं, पांढऱ्या रंगाचं आकर्षण होतं. जेव्हा तो आपल्या कृष्णा कपूरला म्हणजे पहिल्या बायकोची पहिली जाते एकमेव बायको बघायला जेव्हा गेला, तेव्हा ती पांढऱ्या कपड्यामध्ये सतार वाजवत होती. ते त्याच्या डोक्यात एवढं फिट बसलं होतं की त्याला ते आपल्या डोळ्यातनं बाजूलाच करायचं होतं, हीच माझी पत्नी राहील हे होतं. त्यामुळं त्यानं नर्गिसला कधीही दर्जा दिला नाही. आता हा भाग झाला एक, राज कपूर नर्गिसचा झाला. नर्गिसनं नंतर सगळ्यांना माहिती आहे की नर्गिस मदर इंडियाच्या वेळी तिचं सुनील दत्तनं तिचा जीव वाचवला, सगळ्यांना माहिती आहे. मग दोघं प्रेमात पडले, दोघांनी लग्न केलं. नर्गिस सुनील दत्तची प्रेम कहाणी खरं या दोघांपेक्षा जास्त चांगली असं माझं वैयक्तिक मत. की त्यांनी ज्या प्रकारे सुनील दत्तनं नर्गिसला वागवलं, राज कपूरनं वापरलं पण सुनील दत्तनं वागवलं चांगलं, हे सर्वात महत्वाचं आहे. की एक तरुण माणूस आहे. जेव्हा सुनील दत्त पूर्वी सिलोन आकाशवाणीवर आरजे होता, रेडिओ जॉकी होता, रेडिओ जॉकी होता तर मुलाखती घ्यायचा आणि नर्गिसची मुलाखत घ्यायची वेळ आली तेव्हा तो घेऊ शकला नाही. ती मुलाखत कॅन्सल करावी लागली, एवढं नर्गिसचं तेव्हा टेन्शन होतं. हे तिला तेव्हा जेव्हा मदर इंडियामध्ये तो तिच्या मुलाचंच काम करत होता आणि आग लागली तेव्हा त्यांना वाचवलं. खरंच केवढी मोठी दिसताना घेतली ती. आगीत जाताना तुमच्या चेहऱ्याला जखमवण्याची शक्यता आहे आणि नटाचा चेहरा हे भांडवल, नटाचा चेहरा हे भांडवल असतं, त्या चेहऱ्याला दुखापत होण्याची खूप शक्यता असते. पण केवळ नर्गिसला वाचवण्यासाठी सुनील दत्तनं आगीत उडी घेतली आणि तिला वाचवलं. हे लक्षात आल्यामुळे नर्गिसनं लग्न केलं. काही वर्षातच जेव्हा कॅन्सर डिटेक्ट झाला तिला आणि खूप प्रयत्न केले सुनील दत्तने, एवढे प्रयत्न केले ज्याच्यावर त्यानं दर्द का रिश्ता नावाचा चित्रपट पण नंतर काढला कॅन्सर पेशंट, ज्याच्यात स्मिता पाटील होती. की इतके उपचार केले, अमेरिकेतून उपचार केले. नर्गिस पूर्वीची जी आपल्याला पडद्यावर बघायची त्याच्या वेगळं रूप त्याला बघायला मिळालं. तरी त्यानं प्रेम केलं. तिचा चेहरा पूर्णपणे काळा पडला होता, दात गळून गेले होते, केस संपूर्ण संपले होते. ही नर्गिस आहे कोणाला ओळखता पण येणार नाही, पण शेवटपर्यंत सुनील दत्तनं तिच्यावर प्रेम केलं. आणि जेव्हा संजय दत्त खूप लहानपणापासून बिघडला होता, वयाच्या 6व्या वर्षी त्यानं पहिल्यांदा सिगरेट ओढली. हे जेव्हा नर्गिसच्या लग्नात लक्षात आलं तेव्हा तिच्या काय करावं आपल्या मुलाबाबत तिला कळत नव्हतं. पण दोघांनी मिळून त्याला परत सावरला. नंतर तो ड्रगच्या आहारी गेला तरी सावरला. आणि जेव्हा चित्रपट पहिला रॉकी संजय दत्ताचा येणार होता तेव्हा रिलीजच्या आधी काही महिन्यात नर्गिसचं निधन झालं. चित्रपट तरी तिने सांगितलं होतं काही झालं तरी चित्रपट पूर्ण करू नका, रिलीज करा. रॉकी रिलीज झाला आणि प्रीमियरला अशा 3 खुर्च्या होत्या. एकीकडे सुनील दत्त, एकीकडे संजय दत्त आणि मध्ये एक खुर्ची रिकामी ठेवली होती. तर एक कोणतरी म्हणा आम्ही इथं बसू का, नाही म्हणलं. ती खुर्ची नर्गिससाठी राखीव आहे, ती तसा चित्रपट बघते जिथं असेल तिथं. एवढं प्रेम सुनील दत्तनं नर्गिसवर केलं होतं. या पद्धतीनं खरं प्रेम सुनील दत्तनं नर्गिसवर केलं. नर्गिसनं पण सुनील दत्तावर केलं. नर्गिसनं राज कपूरवर पण केलं. पण राज कपूरनं प्रेम केलं ते पूर्णपणे प्रोफेशनल व्यावसायिक होतं. आता असं जर असतं सुनील दत्त नंतर नर्गिसनं कुणाकडे वळून बघितलं. सुनील दत्त एक सुनील दत्त. राज कपूर आपल्या प्रत्येक नायिकाच्या प्रेमात पडत गेले. नर्गिस संपल्यावर जेव्हा नर्गिसचं लग्न झालं तेव्हा रात्रभर राज कपूर दारू पित होता. हे केवळ त्याचा प्रेमाचं लक्षण असेल तर आपण मान्य करूया. रात्रभर तो देवदास झाला होता. पण त्यानंतर जेव्हा त्यानं वैजयंतीमालाच्या पण प्रेमात पडला, वैजयंतीमालाबरोबर प्रेमात पडला. ते आता कृष्णा कपूरला सहन झालं नाही. तिनं आपल्या सगळ्या मुलाबाळांना घेऊन लॉजमध्ये राहायला गेली आणि स्पष्टपणे तिला राज कपूरला विचारलं वैजयंतीमालाशी संबंध सोडणार असतील तर मी घरी येईल. मग संबंध तोडल्यावर ती घरी आली. वैजयंतीमाला दुसऱ्याशी लग्न, डॉक्टर बालीशी लग्न केलं. त्यानंतर पद्मीशी आपण प्रेमात पडला. पद्मिनी जेव्हा मेरा नाम जोकरमध्ये काम होतं, पद्मिनीच्या पण प्रेमात पडला. तेव्हा असं झालं ती पण दुसऱ्याशी लग्न करून निघून गेली. त्यानंतर सत्यम शिवम सुंदरमच्या वेळी किती वर्षांना बघा हिरदावांच्या पण प्रेमात पडला राज कपूर. ते पण प्रेम प्रकरण काढलं. म्हणजे एक आपण फक्त राज कपूर नर्गिसची प्रेम कहाणी असं म्हणतो, आहे ती कहाणी, पण निभावणं किती महत्वाचं आहे. निभावलं कोणी भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये धर्मेंद्र हेमामालिनीनं निभावलं. अमिताभ रेखाला पण निभावता आलं नाही. अमिताभ सुद्धा राज कपूर सारखा जया बद्री बरोबरच राहिला. रेखानं जी आयुष्यभर लग्न केली ती फसली.
हेमामालिनी धर्मेंद्रचं मात्र निभावलं. धर्म बदलावा लागला तरी तिने लग्न केलं. अशी अनेक प्रेम कहाणी आहेत. निभावण्याचं काम मात्र खूप कमी जण करतात. जे नर्गिसला करतात तिला जे पाहिजे होतं ते तिला जमलं नाही. आणि शेवटच्या कालावधीमध्ये तर तिला असं वाटायला लागलं की राज कपूर आपल्याला ग्लॅमरस कमी दाखवते की काय. तर श्री 420 आता त्यांचा शेवटचा चित्रपट मला वाटतं. श्री 420 दोघांचा आर्केड खाली शेवटचा ना श्री 420. त्याच्यामध्ये तिला शिक्षिकेची एकदम नॉन ग्लॅमरस भूमिका होती. हा ते जागते पण त्याच्यामध्ये नादिराला जास्त ग्लॅमरस दाखवल्यामुळे नर्गिस परत दुखावली. श्री 420 नादिराला खूप ग्लॅमरस आणि वेगळ्या प्रकारचे दाखवलं होतं. नर्गिस एकदम साधी दाखवली होती म्हणून सुद्धा नर्गिस काही प्रमाणात दुखावली होती. आणि राज कपूरचं आपल्यावरचं लक्ष कमी होतंय की काय असं तिला वाटत होतं. थोडक्यात हे सगळं सांगायची गोष्ट का आहे, गेल्याच वर्षी आता शिवदे म्हणलं तसं राज कपूरची जन्मशताब्दी सुरू झाली 2024ला. गेल्या वर्षीच्या प्रभात दिवाळी अंकामध्ये मी त्याच्यावर पूर्ण मोठा 27-28 पानाचा लेख राज कपूरवर लिहिला. त्याच्यामध्ये राज कपूरच्या नायिका हाच विषय होता की राज कपूरचा नायिका, राज कपूर ज्यांच्या प्रेमात पडला त्या नायिका, हे सगळ्या नायिकांच्या प्रेमात पडायची हौस राज कपूरला होती. अर्थात त्याचं खरे प्रेम नर्गिसवर होतं. त्याला ते निभावता आलं नाही. नर्गिसची इच्छा असून तिला निभावता आलं नाही. पण नंतर तिचं खूप चांगलं झालं. पण या निमित्तानं ज्या जोडीनं जे 16 चित्रपट केले, आरकेचे 6 आणि बाकीचे बाहेरचे जे तिथलं गाणी संगीत निश्चितच गाजलं. आजही मगाशी शिवदे म्हणले तसं पडद्यावरचा पाऊस नावाचा लेख जेव्हा मी लिहिला होता तेव्हा माझ्या डोळ्यासमोर दुसरं गाणंच येतं. छत्रीतले राज कपूर नर्गिस हेच आपल्या डोळ्यासमोर येतात. त्याला एखादं चित्र आणि फोटो सुद्धा तेच असू शकतं, दुसरं कुठलं असू शकत नाही. नंतर टिपटिप बरसा पाणी वगैरे खूप नंतरचं, रवीना टंडनचं पावसातलं रूप खूप नंतरचं. पण पहिले गाणी आपल्याला गाजलेली म्हणजे ती आहेत. हे सगळे आता हे आपल्याला लक्षात येईल. या निमित्तानं परत एकदा राज कपूर नर्गिसच्या आठवणींना उजाळा मिळाला. या ग्रुपनं खूप चांगल्या प्रकारे या गाण्यांचं निश्चितच जी लोकप्रिय गाणी ती कव्हर करतील याची निश्चितच खात्री आहे. परत एकदा त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. विशेषतः आजच्या या युट्यूब चॅनेलमुळं फडके लक्षात राहतीलच, परंतु खांडेकर, संगीता हे डोळे लक्षात राहतील. त्याच्यामुळे कलाकारांनी पण लक्षात घेतलं पाहिजे. 5:30ला आपण 15 मिनिटं असं ट्रेलर पाहिजे. तुम्हाला 15 वर्षानंतर लक्षात येईल कार्याचे आपल्या ह्या कार्यात किती लोक बघतात हे पण महत्वाचं असतं. मी याने आता विनंती करतो शिवदे, खडके सगळ्यांना आपण ती प्रोजेक्ट